अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। महाराष्ट्र, मुंबई आणि राज्य सरकारची भाषा मराठीच आहे। इथे राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली। मराठी भाषा सगळ्यांना आली नाही तरी चालेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं। याबाबत शासनाची भूमिका काय असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहात शिवसेना उबाठा पक्षाच्या आणि भाजपा सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। हे सर्व सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे आले, त्यामुळे कामकाज 5 मिनिटांसाठी अध्यक्षांनी तहकूब केलं। न्यायालयाने निर्दोष सुटका करून देखील आपली